वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. शारंग SR मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आहे 6 तारीख आणि आता 11 वाजलेत. आता मी वाडीतच आलो आहे. तर वाडीमध्ये आज आम्ही लावणार आहेत वाडीमध्ये आलो आहे. तर वाडीमध्ये आज आम्ही लावणार आहेत चवळी. तर चवळी लावून आणि आता मी चाललो आहे मोटर चालू करायला. तर मोटर चालू करून ड्रीप वरती आम्ही लावणार आहेत. म्हणजे ती जिथे पाणी पडतं तिथेच लावायला लागते, कारण की जर पाणी नाही मिळालं तर ती उगवणार नाही आणि नंतर मग तो पुढे खूप त्रास होईल पाणी वगैरे शिपायला. तर आता मी आलो मोटर चालू करायला. मोटर चालू करतो आणि नंतर पुढचं तुम्हाला दाखवतो. मोटर चालू करून झालंय. आता जाऊया शेतात आणि शेतामध्ये दाखवतो तुम्हाला की किती जागेवरती लावणार आहे आणि किती काय बाकी. जसं हे बघू शकतात मागे पण, तर ही जागा साफ करून ठेवली. याच्यामध्ये दुसरं काहीतरी आता लावणार आहेत. ते अजून मला पण माहिती नाही काय लावणार आहेत, ते आता पप्पालाच माहिती. तर तुम्हाला जाऊन दाखवतो चवळी आम्ही कुठे लावणार आहोत. तर जसं तुम्ही बघताय ह्या शेतामध्ये आम्ही चवळी लावणार आहेत. इथे आम्ही काल भेंडी लावल्या आहेत. ह्याच्यात चवळी आता लावणार आहेत आम्ही. म्हणजे चवळी लावायला चालू आहे आता. हे माणसं आलेत कामाला आणि ही माझी मम्मी. हे पप्पा इथे उभे आहेत, फोनवरती बोलत आहेत. तर मम्मी तिकडे बघते की पाणी जात आहे का सर्व चवळ्यांना, आणि ही माणसं आहेत ती चवळी लावतात. आणि तिथे तो बाबा आहे, तो ड्रीप टोटी लावतोय तिकडे तुटलेली. तर तो पण काम करायला आलाय. हे बघा, हे चवळीचं बियाणं आहे आणि हे लाल लाल आहे बिकॉज त्याच्यावरती औषध मारून देतात ते लोक चवळीवर, की लवकर रुजायला पाहिजेत आणि त्याला काय म्हणतात किड्याने वगैरे खायला नाही पाहिजे म्हणून. तर हे बघा, ड्रीप मधून पाणी. तर सर्व ड्रीप चेक करायला लागतात, कोणामधून पाणी येते कोणामधून नाही येत. घरातला कुत्रा सगळं कुठे ऊन लागे डोबायला काय. जमीन से काढला. हे वाल आणि गहू, ही जी लाईन दिसते ही वालाची लाईनी आहेत आणि हे जे गवत सगळं दिसतंय ते गहू आहेत. ते वाल आणि गहू आम्ही लावलेले, ते आता इतके मोठे झालेत. त्याला खत वगैरे थोडंसं द्यायला लागेल, अजून काही दिलं नाही मी. तर जसं तुम्ही बघितलं की चवळी कशी लावली जाते, तर चवळी जशी तुम्हाला मी दाखवली त्याच्यात थोडंसं वाखरायचं, त्याच्यामध्ये बी टाकायचे आणि त्याच्यानंतर
ते बुजवून टाकायचं. आणि सर्वांना माहितीच असेल कसं लावतात झाडं. आणि जिकडे ड्रिपवरती लावताना जिकडे ड्रिपर असतं तिकडेच लावायला लागते, कारण की मग पाणी त्याला मिळायला पाहिजे. आणि एवढंच, आता अजून दुसरं काय होतं नाही आजच्या व्लॉगमध्ये. तर इतकंच होतं. आय होप तुम्हाला आवडला असेल आजचा व्लॉग. आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला आणि आपल्या मित्रांसोबत पण शेअर करा, की असेच मी काय काय वाडीचे कंटेंट्स अजून दुसरे काय काय व्हिडिओज आणत राहील. आणि आता ऑलमोस्ट तरी मी कुठे जात नाही, म्हणून मला दुसऱ्या मी गोष्टींवरती ब्लॉग नाही बनवू शकत. तर आता मी वाडीमध्येच थोडं वाडी वगैरे आहे आमची, तर मी वाडीमध्येच काय काय तुम्हाला कंटेंट दाखवतो आणि नक्कीच तुम्हाला आवडत असेल अशी आशा करतो. चला बाय.